Hello, dear student. My name is Mahesh Kadam, lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Sawan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Automobile Engineering. We have already started our unit number 1, and this is a lecture number 3. So, in first 2 lectures, we have already seen that what is meant by automobile, what are the different classification of the automobiles, then history of the automobiles. ठीक आहे. तर पहिल्या 2 लेक्चर मध्ये आपण ऑटोमोबाईल म्हणजे काय, ऑटोमोबाईलची हिस्ट्री आणि क्लासिफिकेशन ऑफ द ऑटोमोबाईल हे आपण बघितलेलं आहे. तर आजच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत मेजर कंपोनेंट ऑफ ऑटोमोबाईल. मेजर कंपोनेंट्स ऑफ ऑटोमोबाईल की ऑटोमोबाईल मध्ये कोणकोणते मेजर कंपोनेंट्स आहेत आणि त्याचे फंक्शन्स काय काय असणार आहे ते आजच्या आपण प्रेझेंटेशन मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर ज्यावेळी आपण मेजर कंपोनेंट असं म्हणत असतो तर कोणतंही आपण ऑटोमोबाईल घेतलं तर त्याच्यामध्ये बघा लार्ज नंबर ऑफ कॉम्पोनंट्स त्याच्यामध्ये असणार आहेत. त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ कॉम्पोनंट असतात. अगदी छोट्या कॉम्पोनंट पासून मोठ्या कॉम्पोनंट पर्यंत काही ना काही त्या कॉम्पोनंटचं फंक्शन आहेत आणि ते सगळे कॉम्पोनंट एकत्रित येऊन अशा पद्धतीचं ऑटोमोबाईल बनलेलं आहे. मग ज्यावेळी आपण त्या कॉम्पोनंटचं क्लासिफिकेशन करायला जातोय त्यावेळी ते टोटल 6 पार्ट मध्ये डिवाइड होत असतात. ते किती पार्ट मध्ये डिवाइड होतात? 6 पार्ट मध्ये डिवाइड होत असतात. ज्यावर आपण पूर्ण स्ट्रक्चर त्याचं ओपन केलं तर अशा पद्धतीने त्याचे सगळे पार्ट्स तुम्हाला दिसणार आहेत. आणि मग हे सगळे पार्ट ज्यावेळी आपण क्लासिफाय करतोय ते आपल्याला 6 कॅटेगरीमध्ये डिवाइड होत असतात आणि त्या 6 कॅटेगरीलाच आपण म्हणत असतो मेजर कंपोनेंट्स ऑफ ऑटोमोबाईल. ठीक आहे. तर त्या 6 कॅटेगरीला आपण म्हणणार आहे मेजर कंपोनेंट ऑफ ऑटोमोबाईल. मग ते 6 कोणकोणते पार्ट्स असणार आहेत? तर ह्या त्या 6 पार्ट्स आहेत ज्याच्यामध्ये पहिला आहे बघा बेसिक स्ट्रक्चर, दुसरा आहे पॉवर प्लांट, तिसरा आहे ट्रान्समिशन सिस्टम, चौथा आहे ऑक्झिलरीज, पाचवा आहे कंट्रोल्स, 6वा आहे सुपरस्ट्रक्चर. तर असे हे 6 मेजर कंपोनेंट्स आहेत कोणत्या पण ऑटोमोबाईलचे. आणि ज्यावेळी हे पहिले 5 कॉम्पोनंट ज्यावेळी पहिले 5 कॉम्पोनंट एकत्रित येतात आणि त्यापासून जे युनिट बनतं त्याला आपण म्हणत असतो ऑटोमोबाईल चॅसिस. त्याला आपण काय म्हणणार आहोत? ऑटोमोबाईल चॅसिस. ठीक आहे. तर आपण 1 बाय 1 हे 6 कॉम्पोनंट आपण स्टडी करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊया बेसिक स्ट्रक्चरकडं. बेसिक स्ट्रक्चरकडं म्हणजे ज्यावेळी आपण म्हणतो बघा बेसिक स्ट्रक्चर, बेसिक स्ट्रक्चर काय असणार आहे? त्या ऑटोमोबाईलचा बेस असणार आहे. बेसिक स्ट्रक्चर काय असणार आहे? त्या ऑटोमोबाईलचा बेस असणार आहे की ज्या बेसवरती आपण राहिलेले सगळे ऑटोमोबाईलचे कॉम्पोनंट्स त्याच्यावरती आपण इन्स्टॉल करणार आहोत किंवा माउंट करणार आहोत. मग त्यानुसार जर त्याची डेफिनेशन करायला गेली तर आपल्याला कशा पद्धतीने डेफिनेशन करता येईल? अ बेसिक स्ट्रक्चर इट इज अ युनिट ऑन विच ऑल अदर ऑटोमोबाईल युनिट्स आर इन्स्टॉल्ड. म्हणजे बघा आपण त्याची डेफिनेशन करायला गेली तर कसं येईल? इट इज अ युनिट ऑन विच ऑल अदर ऑटोमोबाईल युनिट्स, ऑटोमोबाईलचे बाकीचे सगळे काय जे युनिट्स असतील जसे की तुमचं इंजिन असेल, ट्रान्समिशन सिस्टीम असेल, हे सगळे कॉम्पोनंट हे सगळे डिव्हाइस आपण ज्या स्ट्रक्चरवरती माउंट करत असतो त्याला आपण म्हणत आहोत बेसिक स्ट्रक्चर. ठीक आहे. मग ज्यावेळी आपण बेसिक स्ट्रक्चर म्हणतो तर हे बेसिक स्ट्रक्चर मग कशापासून बनलेलं असतं? तर बेसिक स्ट्रक्चर मध्ये पुन्हा मेजर 4 कॉम्पोनंट्स येत असतात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कोणकोणते 4 कॉम्पोनंट्स येणार आहेत? फ्रेम, ऍक्सेल, व्हील्स अँड टायर्स आणि सस्पेन्शन सिस्टम असे हे मेजर 4 कॉम्पोनंट्स त्याच्यामध्ये येणार आहेत. ठीक आहे. तर बघा आपण पूर्ण ऑटोमोबाईल जे काही कॉम्पोनंट्स असतील त्याला मेजर कॉम्पोनंट आपण 6 कॅटेगरीमध्ये डिवाइड केले आणि त्या 6 कॅटेगरी मधले आपण पहिली कॅटेगरी बघतोय बेसिक स्ट्रक्चर. आणि त्या बेसिक स्ट्रक्चर मध्ये पुन्हा 4 महत्वाचे कॉम्पोनंट्स आहेत. त्याच्यामध्ये फ्रेम, ऍक्सेल, व्हील्स अँड टायर्स आणि सस्पेन्शन सिस्टम. मग एका आपण डायग्राम मध्ये बघूया की हे 4 कॉम्पोनंट्स ऑटोमोबाईल मध्ये कुठं असतात. जर अशा पद्धतीने जर आपण बेसिक स्ट्रक्चर बघितलं तर जे काय हायलाइट केलेले जे दिसतात ते तुमचे कोणाच्या अंडर येणार आहे? इट इज कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ द बेसिक स्ट्रक्चर. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं बघा ही जी तुमची असेल ती काय असणार आहे? इट इज अ फ्रेम. ही तुमची असणार आहे फ्रेम असणार आहे. हा झाला तुमचा पहिला पार्ट. नंतर सेकंड मध्ये काय आहे बघा हे तुमचं व्हील्स आणि टायर्स. ठीक आहे. व्हील्स अँड टायर्स. दुसऱ्यामध्ये तुमचे ऍक्सेल्स. ऍक्सेल कुठे आहेत बघा? हा तुमचा झाला रिअल ऍक्सेल, हा झाला तुमचा फ्रंट ऍक्सेल. तर अशा पद्धतीने 2 तुमचे ऍक्सेल असणार आहेत. आणि चौथा जो पार्ट आहे तो सस्पेन्शन सिस्टम. अशा पद्धतीने सस्पेन्शन सिस्टम. तर हे 4 पार्ट एकत्रित येऊन जे बनतं त्याला आपण म्हणत असतो बेसिक स्ट्रक्चर. सो बेसिक स्ट्रक्चर मध्ये 4 पार्ट कोणकोणते आले? फ्रेम जी की तुमची इथे दाखवलेली आहे, व्हील्स अँड टायर्स,
तुमचे ऍक्सेल्स आणि सस्पेन्शन सिस्टम, ह्या चारही पार्टनं तुमचं बेसिक स्ट्रक्चर बनत असतं. तर आता आपण काय करूया, बेसिक स्ट्रक्चर मधले हे पर्टिक्युलर कॉम्पोनंट वन बाय वन आपण स्टडी करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊया फ्रेम कडे. सगळ्यात पहिला कॉम्पोनंट कुठला होता, फ्रेम होता. तर फ्रेम काय असणार आहे बघा, इट इज अ मेन स्ट्रक्चर. फ्रेम काय आहे, एक मेन स्ट्रक्चर आहे ऑफ एन ऑटोमोबाईल दॅट बियर्स द मोस्ट ऑफ इट्स वेट. जे काय ऑटोमोबाईलचं मॅक्सिमम वेट आहे, सगळा जो काय लोड आहे तो कुठे येणार आहे, तुमच्या फ्रेम वरती येणार. ठीक आहे, मग फ्रेम काय आहे, मेन स्ट्रक्चर आहे ऑटोमोबाईलचं की ज्याच्यामध्ये मॅक्सिमम जो काय ऑटोमोबाईलचं लोड आहे, वेट आहे, ते त्याच्यावरती येणार आहे. मग फ्रेमचे परत जर टाइप्स बघायला गेले तर देर आर टू टाइप्स ऑफ फ्रेम्स. देर आर टू टाइप्स ऑफ फ्रेम. वन इज अ कन्व्हेन्शनल कन्स्ट्रक्शन. कन्व्हेन्शनल कन्स्ट्रक्शन हा पहिला टाइप आहे, आणि दुसरा आहे फ्रेमलेस और इंटिग्रल कन्स्ट्रक्शन. दुसरा टाइप कुठला आहे, फ्रेमलेस और इंटिग्रल कन्स्ट्रक्शन. मग जर आपण कन्व्हेन्शनल कन्स्ट्रक्शन म्हणलं तर ते कशा पद्धतीने येणार आहे बघा. जर कन्व्हेन्शनल कन्स्ट्रक्शन आपण म्हणलं तर कन्व्हेन्शनल कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं जाईल, कन्व्हेन्शनल कन्स्ट्रक्शन मध्ये अ कन्व्हेन्शनल प्रेस्ड स्टील फ्रेम. बघा, अ कन्व्हेन्शनल कन्स्ट्रक्शन स्टील फ्रेम, इथे दिसते तुम्हाला एक स्टीलची वेगळी फ्रेम तयार केली जाईल. ठीक आहे, अ कन्व्हेन्शनल प्रेस्ड स्टील फ्रेम इज प्रिपेअर्ड. पहिल्यांदा ती प्रिपेअर केली जाईल, अँड ऑल अदर मेकॅनिकल कॉम्पोनंट्स आर माउंटेड ऑन इट. आणि त्या फ्रेम वरती बाकीचे सगळे जे काही कॉम्पोनंट असतील ते काय केले जातील, माउंट केले जातील. म्हणजे बघा, अशा पद्धतीची आपण फ्रेम तयार करणार आणि त्या फ्रेम वरती हे सगळे कॉम्पोनंट्स आपण माउंट करणार, आणि ह्या माउंट केलेल्या कॉम्पोनंट वरती त्या ऑटोमोबाईलची बॉडी जी आहे ती आपण सुपर इम्पोज करणार, आणि अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण ऑटोमोबाईल तयार होणार. तर ह्याला आपण काय म्हणतो, इट इज नोन ॲज अ कन्व्हेन्शनल कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, मग याच्यावरनं कन्व्हेन्शनल कन्स्ट्रक्शन वरची डेफिनेशन आपल्याला कशी करता येईल बघा. अ कन्व्हेन्शनल कन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये काय म्हणतोय, अ कन्व्हेन्शनल प्रेस्ड स्टील फ्रेम इज प्रिपेअर्ड. अशा पद्धतीने आपण काय करतोय, कन्व्हेन्शनल स्टील फ्रेम आपण पहिल्यांदा तयार करतोय, अँड ऑल मेकॅनिकल युनिट्स आर अटॅच्ड टू इट. आणि त्या फ्रेमला अशा पद्धतीने आपण काय करतोय, सगळे मेकॅनिकल कॉम्पोनंट्स जे बाकीचे असणार आहेत ते कॉम्पोनंट काय करतोय, आपण अटॅच करतोय, अँड देन द बॉडी इज सुपर इम्पोज. आणि त्याच्यानंतर मग काय करतो, ती बॉडी आपण सुपर इम्पोज करत असतो. तर त्याला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ॲज अ कन्व्हेन्शनल कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, तर हा पहिला पार्ट झाला. दुसरा बघा काय, सेकंड टाइप कुठला आहे फ्रेमचा, फ्रेमलेस. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय म्हणलाय बघा, शब्द फ्रेमलेस असा शब्द वापरलाय, किंवा दुसरं नाव आहे इंटिग्रल. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, जशी आपण यामध्ये सेपरेट फ्रेम तयार करत होतो, सेपरेट फ्रेम तयार करतो, तशी तिथं सेपरेट फ्रेम नसणार आहे. तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने असणार आहे बघा, सेकंड पार्ट कडे आपण गेलो, फ्रेमलेस कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण कसं करणार आहे, द बॉडी इज डिझाईन इन सच अ वे दॅट द फंक्शन ऑफ बॉडी अँड फ्रेम इज कंबाइंड. आपण अशा पद्धतीने याची बॉडी तयार करणार आहोत की याच्यामध्ये फ्रेम आणि बॉडी ह्या दोन्हीचं कंबाइंड फंक्शन येईल, आणि ह्याच्यावरती हे जे तयार झालेलं आहे ह्याच्यामध्येच आपण काय करणार आहे, डायरेक्टली बाकीचे जे राहिलेले कॉम्पोनंट्स आहेत, तर अँड देन मेकॅनिकल युनिट्स आर डायरेक्टली अटॅच टू द बॉडी. आपण अशा पद्धतीने बनवायचं की ज्याच्यामध्ये बॉडी आणि फ्रेम एकत्रित येईल, असं कंबाइंड फंक्शन होईल असं आपण तयार करणार, आणि त्याच्यावरती आपण सगळे मेकॅनिकल कॉम्पोनंट अटॅच करणार. तर त्याला म्हणायचं फ्रेमलेस. म्हणजे असं तयार होईल, त्याच्यानंतर आपण सगळे कॉम्पोनंट्स त्याला अटॅच करणार आणि बॉडी सुपर इम्पोज करून तयार करणार. तर अशा पद्धतीने आपली व्हेकल तयार होईल. मग ह्या सगळ्यावरून आपल्याला डिफाईन करता येईल का, कसं बघा त्याचं. तर फ्रेमलेस मध्ये काय असणार आहे बघा, फ्रेमलेस कन्स्ट्रक्शन. फ्रेमलेस कन्स्ट्रक्शन मध्ये काय असणार आहे, द बॉडी इज डिझाईन इन सच अ वे दॅट द फंक्शन ऑफ बॉडी अँड फ्रेम इज कंबाइंड. इथं आपण काय करतोय की बॉडी आणि फ्रेम ह्याचं फंक्शन आपण कंबाईन करून अशा पद्धतीचं बनवलेलं आहे, आणि त्याच्यावरती डायरेक्टली काय केलेलं आहे, अँड मेकॅनिकल युनिट्स आर डायरेक्टली अटॅच टू द बॉडी. आणि मेकॅनिकल युनिट्स जे काय आहेत ते आपण डायरेक्टली याच्यावरती अटॅच केलेले आहेत, आणि त्याच्यानंतर बॉडी सुपर इम्पोज केलेली आहे. तर नंतर त्याप्रमाणे काय होईल, त्याला म्हणायचं फ्रेमलेस कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, तर दोन आपण बघितला. पहिला पार्ट आपण कशा पद्धतीने चाललोय बघा, की टोटल मेजर कॉम्पोनंट्स मध्ये आपण 6 मध्ये डिवाइड केले. त्या 6 मधला आपण पहिला बघतोय बेसिक स्ट्रक्चर, आणि बेसिक स्ट्रक्चर मध्ये आता आपण कव्हर केलंय फ्रेम. तर 4 आहेत बेसिक स्ट्रक्चर मध्ये, फ्रेम, सस्पेन्शन सिस्टम, ऍक्सेल आणि व्हील्स अँड टायर्स. त्यातला फ्रेम आपला पार्ट झालेला आहे. तर नेक्स्ट कडे आपण जाऊया, सस्पेन्शन सिस्टम. सेकंड पार्ट आहे तुमच्या बेसिक स्ट्रक्चर मधला, इट इज नोन ॲज अ सस्पेन्शन सिस्टम. तर काय फंक्शन असणार आहे सस्पेन्शन सिस्टमचं, की ज्यावेळी तुमची व्हेकल ज्यावेळी ट्रॅव्हल करत असेल, तर तुमच्या व्हेकल ट्रॅव्हल करताना कोणताही स्पीड ब्रेकर आला किंवा कोणताही बंप आला, तर त्यावेळी काय व्हायला पाहिजे,
जे ऑटोमोबाईलचे कॉम्पोनंट्स असणार आहेत त्या येणाऱ्या शॉक पासून सेफ झाले पाहिजेत. ठीक आहे, तर कोणताही त्याला इम्पॅक्ट किंवा शॉक पोहोचला नाही पाहिजे आणि ते ऍब्झॉर्ब करायचं काम कोण करत असणार आहे, सस्पेन्शन सिस्टम करत असणार आहे. मग जर आपण ऑब्जेक्टिव्ह बघितले सस्पेन्शन सिस्टमचे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ सस्पेन्शन सिस्टम त्यामध्ये पहिला काय येणार आहे, टू प्रिव्हेंट द शॉक टू द ऑटोमोबाईल कॉम्पोनंट्स. बघा, टू प्रिव्हेंट रोड शॉक बिंग ट्रान्समिटेड टू द डिफरंट ऑटोमोबाईल कॉम्पोनंट. ऑटोमोबाईल कॉम्पोनंटला कोणत्याही प्रकारचा शॉक पोहोचलेला नाही पाहिजे आणि ते प्रिव्हेंट करायचं काम कोण करणार आहे, सस्पेन्शन सिस्टम. हे झालं ऑटोमोबाईलच्या कॉम्पोनंटच्या बाबतीत. आता पुढे आल्यानंतर काय असणार आहे, त्या ऑटोमोबाईल मध्ये बसणारे जे काही लोक असतील, त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये ठेवलेलं जे काही साहित्य किंवा गुड्स असेल तर त्याला देखील सेफगार्ड करायचं काम कोण करणार आहे, सस्पेन्शन सिस्टम करणार आहे. मग सेकंड फंक्शन आपण बघू शकतो, टू प्रिव्हेंट अँड सेफगार्ड द ऑक्युपंट्स फ्रॉम द रोड साइड शॉक. ठीक आहे, तर जे काही शॉक्स असतील ते आपल्या बसणाऱ्या आतल्या लोकांना प्लस त्या गुड्सला येऊ नयेत, त्यांना सेफगार्ड होण्यासाठी दुसरं फंक्शन आहे तुमच्या सस्पेन्शन सिस्टमचं. ठीक आहे, तिसऱ्या फंक्शन कडे आलो आपण. ज्यावेळी तुमची व्हेकल मूव्ह होत असते, व्हेकल मूव्ह होत असताना ती काय होत असते, त्याला वेगवेगळ्या 3 मोशन्स असतात. त्याच्यामध्ये आपण रोलिंग म्हणतो, पिचिंग म्हणतो आणि यॉईंग. तर ह्या 3 मोशन पासून आपल्याला काय मिळायला पाहिजे, स्टेबिलिटी मिळायला पाहिजे. तर ते काम कोण करत असतं, सस्पेन्शन सिस्टम. त्याला आपण म्हणतो टू गिव्ह स्टेबिलिटी टू व्हेकल, व्हेकलला स्टेबिलिटी मिळण्यासाठी. इन केस ऑफ पिचिंग, रोलिंग, इन मोशन, ज्यावेळी व्हेकल तुमची मोशन मध्ये असेल तर त्यावेळी तुमच्या त्या मोशन मध्ये वेगवेगळ्या ज्या मोशन आहेत त्याच्यापासून तुमच्या व्हेकलला स्टेबिलिटी मिळाली पाहिजे आणि ती स्टेबिलिटी द्यायचं काम कोण करणार आहे, तुमची सस्पेन्शन सिस्टम करणार आहे. तर याच्यामध्ये थोडंसं आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊया की पिचिंग, रोलिंग आणि योईंग म्हणजे काय असतं. तर बघा, कोणतं पण ऑटोमोबाईल जर घेतलं तर याच्यामध्ये 3 ऍक्सिस असणार आहेत. हा झाला तुमचा लॉन्जिट्युडनल ऍक्सिस, अलॉंग द लेंथ आहे त्यामुळे हा लॉन्जिट्युडनल ऍक्सिस. लॉन्जिट्युडनल ऍक्सिसला 90 डिग्री मध्ये असतो तुमचा ट्रान्सव्हर्स ऍक्सिस आणि ट्रान्सव्हर्स ऍक्सिस आणि लॉन्जिट्युडनलला परत 90 डिग्री मध्ये असतो तुमचा व्हर्टिकल ऍक्सिस. 3 ऍक्सिस असणार आहे. ह्या ऍक्सिसला जर मी म्हणलं, इट इज नोन ऍज लॉन्जिट्युडनल ऍक्सिस. ठीक आहे, इट इज नोन ऍज लॉन्जिट्युडनल ऍक्सिस किंवा अलॉंग द लेंथ आहे त्यामुळे लॉन्जिट्युडनल ऍक्सिस म्हणा. ह्याला ट्रान्सव्हर्स आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो ट्रान्सव्हर्स ऍक्सिस. ठीक आहे, हा तुमचा दुसरा झाला ट्रान्सव्हर्स ऍक्सिस. आणि तिसरा जो असणार आहे तो तुमचा व्हर्टिकल ऍक्सिस. इट इज नोन ऍज अ व्हर्टिकल ऍक्सिस. मग ह्या 3 ऍक्सिसच्या भोवती होणारी जी काही मोशन आहे त्या मोशनलाच आपण काय म्हणत असतो, रोलिंग, पिचिंग आणि योईंग रिस्पेक्टिव्हली. लॉन्जिट्युडनल, ट्रान्सव्हर्स आणि व्हर्टिकल ऍक्सिस घेतल्यानंतर त्या 3 मोशन येणार आहेत. म्हणजे कशा पद्धतीने बघा, ज्यावेळी आता ही ऑटोमोबाईल आपण कन्सिडर केली, हा तुमचा लॉन्जिट्युडनल ऍक्सिस झाला आणि लॉन्जिट्युडनल ऍक्सिस भोवती जी काही मोशन असणार आहे, द मोशन along the longitudinal axis is known as roll or rolling. तर ह्या ऍक्सिस भोवती जे काय रोटेशन येणार आहे त्याला आपण रोल किंवा रोलिंग म्हणणार आहे. आणि ट्रान्सफर ऍक्सिस भोवती जी काय मोशन येणार आहे, इथं दिसेल तुम्हाला एरो मध्ये, तर ह्या मोशनला आपण म्हणतो पिच किंवा पिचिंग. ट्रान्सफर ऍक्सिस भोवती होणारं रोटेशन जे आहे त्याला आपण म्हणतो पिच किंवा पिचिंग. आणि व्हर्टिकल ऍक्सिस भोवती जे काय रोटेशन होत असतं त्याला आपण म्हणत असतो यॉ किंवा यॉईंग. ठीक आहे, ह्या 3 मोशन झाल्या. तर नेक्स्ट एक अॅनिमेशन मध्ये आपण बघूया. ह्याच्यामध्ये बघा कशा कशा पद्धतीने असणार आहेत. आपण रोल म्हणले पहिला, रोलिंग कुठल्या ऍक्सिसच्या भोवती असतं, रोलिंग इज अ रोटेशन ऑफ अ व्हेकल अबाउट लॉन्जिट्युडनल ऍक्सिस. लॉन्जिट्युडनल ऍक्सिसच्या भोवती जे काय व्हेकलचं रोटेशन असतं त्याला आपण काय म्हणत असतो, रोल किंवा रोलिंग. इथं तुम्ही बघू शकता अॅनिमेशन मध्ये की अलॉंग द लॉन्जिट्युडनल ऍक्सिस आहे आणि त्या लॉन्जिट्युडनल ऍक्सिसच्या भोवती ही व्हेकल कशा पद्धतीनं रोल होत आहे. ठीक आहे, तर इट इज नोन ऍज अ रोलिंग. नेक्स्ट मध्ये आपण बघणार आहोत पिचिंग. पिचिंगला आपण काय म्हणतो, पिच इज अ रोटेशन ऑफ द व्हेकल अबाउट ट्रान्सव्हर्स ऍक्सिस. ट्रान्सफर ऍक्सिस भोवती जे काय व्हेकलचं रोटेशन असणार आहे त्याला आपण म्हणत असतो पिचिंग. जर बघायला गेलं तर अॅनिमेशन मध्ये बघा की कशा पद्धतीनं हे ट्रान्सव्हर्स ऍक्सिसच्या भोवती पुढं आणि मागं अशा पद्धतीने त्याचं रोटेशन होत आहे. इट इज नोन ऍज अ पिच ऑर पिचिंग. ही झाले सेकंड मोशन. थर्ड मोशन कडे आपण जर गेलो तर थर्ड मोशन म्हणतो आपण यॉ इज अ डायरेक्शन ऑफ व्हेकल अबाउट द व्हर्टिकल ऍक्सिस. व्हर्टिकल ऍक्सिसच्या भोवती जी व्हेकलची रोटेशन मोशन असते त्याला आपण म्हणत असतो यॉईंग. आणि ही डायरेक्शन बघा कशी असणार आहे, तर अशा पद्धतीची ही मोशन असणार आहे. तर ह्या मोशनला आपण म्हणत असतो यॉ किंवा यॉईंग. तर ह्या 3 मोशन आहेत. तर ह्या 3 मोशन मध्ये आपली व्हेकल ज्यावेळी जात असती तर त्याला स्टेबिलिटी मिळवून देण्याचं काम कोण करत असतं, सस्पेन्शन सिस्टम. म्हणून आपण त्याचा तिसरा फंक्शन काय म्हणत असतो की टू प्रोव्हाइड अ स्टेबिलिटी टू द व्हेकल ड्युरिंग द मोशन
ड्युरिंग द मोशन इन रोलिंग, पिचिंग अँड यॉईंग. ज्यावेळी तुमची मोशन मध्ये होत असते, ह्या जर 3 मोशन होत असतात त्याच्यामध्ये स्टेबिलिटी देण्याचं काम कोण करत असणार आहे? सस्पेन्शन सिस्टम करत असणार आहे. तर हे झालं सस्पेन्शन सिस्टीमच्या बाबतीत. मग आता पुढे येऊया. सस्पेन्शन सिस्टीमचे ऑब्जेक्टिव्ह आपण बघितले. सस्पेन्शन सिस्टीमच्या 3 ऑब्जेक्टिव्ह आपण बघितले. त्याचबरोबर पिचिंग, रोलिंग आणि यॉईंग हे पण बघितलं. आता सस्पेन्शन सिस्टीमचे जर टाइप्स बघायला गेले तर सस्पेन्शन सिस्टीमचे टाइप्स जर आपण बघायला गेलो तर त्याचे बेसिकली 2 टाइप्स असणार आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ सस्पेन्शन सिस्टम. फर्स्ट इज अ कन्व्हेन्शनल सस्पेन्शन सिस्टम अँड सेकंड वन इज अ इंडिपेंडंट सिस्टम. ठीक आहे, इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टम. तर सस्पेन्शन सिस्टमचे 2 टाइप्स असणार आहेत. एक कन्व्हेन्शनल सस्पेन्शन सिस्टम, सेकंड इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टम. आता आपण बघूया वन बाय वन कन्व्हेन्शनल आणि इंडिपेंडंट म्हणजे काय असणार आहे. जर आपण कन्व्हेन्शनल सस्पेन्शन सिस्टम कडे गेलो तर कन्व्हेन्शनल सस्पेन्शन सिस्टम मध्ये काय असणार आहे बघा. जे काय तुमचे कन्व्हेन्शनल सिस्टीम मध्ये जे काही स्प्रिंग्स आहेत, स्प्रिंग्स असतील त्याच्यामध्ये स्पेसिफिकली लिप स्प्रिंग असतील, हे काय रिजिड ऍक्सेलनं कनेक्ट केले असतील. ठीक आहे, तर त्यावेळी त्याला आपण काय म्हणत असतो? कन्व्हेन्शन. जर तुम्ही इमेज मध्ये बघू शकता बघा, अशा पद्धतीनं ह्या ज्या काही तुमच्या लिप स्प्रिंग आहेत, आपण एका रिजिड ऍक्सेलच्या मदतीने काय केले, त्याला कनेक्ट केलेला आहे. तर त्याला आपण म्हणत असतो कन्व्हेन्शनल सस्पेन्शन सिस्टम. मग याला डिफाईन कसं करता येईल बघा. वेन रोड स्प्रिंग्स आर अटॅच्ड टू द रिजिड बीम ऍक्सेल. ज्यावेळी आपण ज्या काही स्प्रिंग्स आहेत त्या आपण काय करतो, एका रिजिड बीम ऍक्सेलला अटॅच करत असतो आणि त्यावेळी जी सस्पेन्शन सिस्टीम होती त्याला आपण म्हणत असतो इट इज नोन ऍज अ कन्व्हेन्शनल सस्पेन्शन सिस्टम. ठीक आहे, तर स्पेसिफिकली अशा प्रकारची सिस्टम जी आहे ते आपण रिअल ऍक्सेलला देत असतो. जनरली रिअल ऍक्सेलसाठी अशा वापरत असतात. ठीक आहे, हे झालं कन्व्हेन्शनल सस्पेन्शन सिस्टीमच्या बाबतीत. तर आपण पुढचा बघूया इंडिपेंडंट. आता शब्दामध्येच आहे बघा इंडिपेंडंट. तर काय असणार आहे? इंडिपेंडंट असणार आहे. म्हणजे हे व्हील, लेफ्ट साइड वाला व्हील आणि राईट साइड वाला व्हील दोघंही एकमेकाच्या इंडिपेंडंट असणार आहेत. म्हणजेच बघा कशा पद्धतीने आपल्याला करता येईल की इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टम म्हणजेच रिजिड ऍक्सेल बीम याचा कुठलाही नसणार आहे आणि ही जे सेपरेट कनेक्टेड असणार आहे हे वेगळीकडे कनेक्टेड असणार आहे. तर दोन्ही व्हील इंडिपेंडंटली व्हर्टिकली मूव्ह होणार आहेत. ह्या व्हीलची मोशन त्या व्हील वरती कोणतीही डिपेंड नसणार आहे. म्हणून आपण काय म्हणत असतो? इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टम. मग जर डेफिनेशन करायला गेली तर कसं येईल बघा. वेन देयर इज अ नो रिजिड बीम ऍक्सेल, रिजिड ऍक्सेल बीम, वेन देयर इज अ नो रिजिड ऍक्सेल बीम, ज्यावेळी कोणताही प्रकारचा रिजिड ऍक्सेल बीम तिथं नाही आहे आणि इच व्हील इज फ्री टू मूव्ह व्हर्टिकली. प्रत्येक व्हील काय होतं? व्हर्टिकली मूव्ह होण्यासाठी फ्री आहे विदाउट एनी रिॲक्शन ऑन द अदर व्हील. म्हणजे ह्या व्हीलची जी काही रिॲक्शन आहे ती ह्या व्हील वरती येणार नाही. तर अशा पद्धतीच्या सस्पेन्शन सिस्टीमला आपण म्हणत असतो इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम. इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम. तर दोघांमधला एक सिंपल आपण फरक बघूया बघा. डिपेंडंट आणि इंडिपेंडंट म्हणजे काय असणार आहे. तर बघा डिपेंडंट सिस्टीम मध्ये आपण काय केलेलं आहे, अशा पद्धतीनं कनेक्ट केलेलं आहे. ज्यावेळी तुमची व्हेकल रिजिड ऍक्सेलनं कनेक्ट केलेलं आहे, ज्यावेळी व्हेकल तुमची मूव्ह होणार आहे. जर रोड प्लेन असेल तर दोन्ही ऍक्सेल जे व्हील्स आहेत ते स्ट्रेट लाईन मध्ये व्यवस्थित जातील. समजा एखाद्या व्हीलला अशा प्रकारे बंप आला तर हे व्हील काय होईल? हे व्हील अपवर्ड डायरेक्शन मध्ये अशा पद्धतीने लिफ्ट केलं जाईल. पण डिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम असल्यामुळे ह्याचा जो काही इफेक्ट आहे तो काय येणार आहे? ह्या व्हील वरती देखील येणार आहे. इट अफेक्ट टू द अदर व्हील. हे कुणाच्या बाबतीत येणार आहे? डिपेंडंट सस्पेन्शनच्या बाबतीत येणार आहे. म्हणजे एका व्हीलला जर काय प्रॉब्लेम आला, बंप आला तर ते दुसऱ्या व्हीलला देखील काय करणार आहे? अफेक्ट करणार आहे. हे झालं डिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीमच्या बाबतीत. आता इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीमच्या बाबतीत जर बघायला तर काय असणार आहे? तर दोन्हीही इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्रपणे असणार आहे. तर ह्या व्हीलचा परिणाम दुसऱ्या व्हीलवर होणार नाही. म्हणजे कसं बघा की अशा पद्धतीने असणार आहे. रोड ज्यावेळी स्ट्रेट असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही आणि ज्यावेळी समजा ह्या व्हीलला बंप आला तर हेच फक्त व्हील तेवढा अफेक्ट होईल. ह्याचा जो काही इफेक्ट आहे तो ह्या व्हीलला होणार नाही. इट डज नॉट अफेक्ट, इट नॉट अफेक्टेड टू द अदर व्हील. दिस इज ऍडव्हान्टेज ऑफ युअर इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टम. ठीक आहे, समजलं. डिपेंडंट आणि इंडिपेंडंट मध्ये काय असणार आहे? डिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम मध्ये काय असणार आहे की एक व्हीलला जर तुम्हाला बंप आल्यामुळे अफेक्ट झाल्यामुळं ते दुसऱ्या व्हीलला देखील अफेक्ट करणार आहे. पण इंडिपेंडंट मध्ये काय आहे? दोन्ही स्वतंत्र आहेत. ह्याचा इम्पॅक्ट त्या व्हीलला होणार नाही किंवा ह्या व्हीलचा इम्पॅक्ट दुसऱ्या व्हीलला होणार नाही. हे तुमच्या सस्पेन्शन सिस्टमच्या बाबतीत झालं. पुढे जाऊया आपण नेक्स्ट पार्ट कडे जाऊया. ऍक्सेल. ठीक आहे, तर आपण बेसिक स्ट्रक्चर मधले 2 कॉम्पोनंट्स आता आपण कव्हर केले. सगळ्यात पहिला आपण फ्रेम बघितलं, फ्रेम नंतर आपण सस्पेन्शन सिस्टम बघितलं. आता आपण येऊया ऍक्सेल कडे. तर ऍक्सेल बघा, आपल्याला हे व्हील असणार आहे. ठीक आहे, हे व्हील आहेत आणि व्हील आणि ही फ्रेम आहे. तर व्हील आणि फ्रेम ह्या दोघांना कनेक्ट करायचं काम कोण करणार आहे?
ऍक्सेल करणार आहे. सो ऍक्सेल आपण कसं डिफाईन करू शकतो, ऍक्सेल आर द सेंट्रल शाफ्ट विच कनेक्ट्स काय कनेक्ट करणार आहेत ते, व्हील अँड युअर फ्रेम. जे सेंट्रल शाफ्ट तुमच्या फ्रेमला आणि व्हीलला कनेक्ट करत असतात त्याला आपण म्हणत असतो ऍक्सेल. मग बघा कशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल, ऍक्सेल्स दे आर सेंट्रल शाफ्ट विच कनेक्ट्स द व्हील अँड फ्रेम. ठीक आहे, ऍक्सेल्स काय आहेत, ते सेंट्रल शाफ्ट आहेत जे कनेक्ट करतात तुमच्या व्हीलला आणि फ्रेमला. ठीक आहे, तर डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ यूज ऑफ ऍक्सेल, यूज ऑफ ऍक्सेल नुसार त्याचे दोन टाइप्स पडत असतात, एक लाईव्ह ऍक्सेल आणि डेड ऍक्सेल. तर आपण इमेजमध्ये बघूया ऍक्सेल कसे असणार आहेत. बघा तुमचं व्हील आहे आणि व्हील आणि फ्रेमला कनेक्ट करायचं काम कोण करणार आहे, ऍक्सेल करणार आहे. तर ते आपण डिफाईन कसं केलं, दीज आर द सेंट्रल शाफ्ट विच कनेक्ट्स द व्हील. मग हे जो पुढं आहे त्याला काय म्हणायचं, इट इज अ फ्रंट ऍक्सेल. ठीक आहे, इट इज नोन एज अ फ्रंट ऍक्सेल. आणि जो मागा आहे त्याला काय म्हणायचं, इट इज नोन एज अ रिअल ऍक्सेल. ठीक आहे, इट इज नोन एज अ रिअर ऍक्सेल. मागा आहे तो रिअर झाला, पुढे आहे तो फ्रंट झाला. आता याच्यामध्ये बघा परत ज्या पद्धतीने आपण क्लासिफिकेशन केलं, काय म्हणतोय की इट इज क्लासिफाईड इंटू टू पार्ट्स, लाईव्ह ऍक्सेल अँड डेड ऍक्सेल. तर बघा याच्यामध्ये लाईव्ह ऍक्सेल काय असणार आहे, तर लाईव्ह ऍक्सेल मध्ये आपण बघायला गेलं की ज्यावेळी इट ट्रान्समिट, ठीक आहे, इंजिन कडून आलेली पॉवर ज्या ऍक्सेलला दिलेली आहे तो तुमचा लाईव्ह ऍक्सेल होणार आहे आणि ती दिलेली पॉवर तो काय करणार आहे, दोन्ही व्हीलला डिस्ट्रीब्यूट करणार आहे. ठीक आहे, तर लाईव्ह ऍक्सेलला आपण काय म्हणणार आहोत, लाईव्ह ऍक्सेल ट्रान्समिट द टॉर्क रिसिव्ड फ्रॉम द इंजिन. ठीक आहे, ट्रान्समिट द टॉर्क रिसिव्ड फ्रॉम द इंजिन टू द ड्रिव्हन व्हील्स. ठीक आहे, ज्याप्रमाणे लेथ मशीन मध्ये देखील तुम्ही बघितलं असेल, लेथ मशीन मध्ये देखील तुमचा एक लाईव्ह सेंटर असतो आणि डेड सेंटर असतो. लाईव्ह सेंटरला तुम्ही काय केले असते, मोटरनं तुम्ही पॉवर दिलेली असती बेल्ट आणि पुलीच्या साह्यानं, ज्याला आपण चक बसवलेला असतो त्याला आपण काय म्हणत असतो, लाईव्ह सेंटर. आणि जो टेलस्टॉक असतो त्याला म्हणतो टेलस्टॉक, आणि दुसरा असतो तो तुमचा काय असतो, डेड स्टॉक असतो, जो डेड सेंटर असतो. त्याचप्रमाणे ऍक्सेलच्या बाबतीत इथं आहे की ज्या ऍक्सेलला आपण इंजिन कडून आलेली पॉवर दिली आहे आणि तो ऍक्सेल दिलेली पॉवर डिस्ट्रीब्यूट करत आहे त्याला आपण म्हणत असतो लाईव्ह ऍक्सेल. तर त्याचं इमेज बघायचं झालं तर बघा अशा पद्धतीनं हा जर तुमचा इथे इंजिन आहे, इंजिन कडून आलेली पॉवर काय केलेली आहे, मागे ट्रान्समिट केलेली आहे आणि अशा पद्धतीने इथं व्हीलला दिली आहे. दिस इज नोन एज युअर लाईव्ह ऍक्सेल. आता याच्या उलट फक्त सपोर्ट करण्याचं काम करणार आहे आणि कोणताही पॉवर ट्रान्समिट करणार नाही, त्याला आपण काय म्हणतो असतो, डेड ऍक्सेल असं म्हणणार आहे. बघा डेड ऍक्सेल इट जस्ट कनेक्ट्स द व्हील टू द फ्रेम अँड डज नॉट ट्रान्समिट एनी टॉर्क अँड पॉवर. कुठल्याही प्रकारचं तो कोणतेही टॉर्क किंवा पॉवर ट्रान्समिट करणार नाही, त्याला आपण म्हणत असतो डेड ऍक्सेल. तर अशा पद्धतीने बघा की हा डेड ऍक्सेल तुम्हाला इथे इमेजमध्ये दिसत आहे. तर इट इज नोन एज अ डेड ऍक्सेल. सिंपल आहे, लाईव्ह ऍक्सेल ज्या ऍक्सेलला पॉवर दिलेली आहे आणि जो पॉवर ट्रान्समिट करतो तो लाईव्ह ऍक्सेल, आणि जो कोणताही पॉवर ट्रान्समिट करत नाही तो डेड ऍक्सेल असणार आहे. तर नेक्स्ट आपण पार्ट कडे जाऊया, व्हील्स कडे जाऊया. व्हील्स बघा, व्हील्स ज्यावेळी व्हील्स काय आहेत, एक महत्वाचा पार्ट आहे तुमच्या याच्यामध्ये, कारण व्हील्स काय करत असतात, जे काही सगळं वेट आहे पूर्ण तुमच्या ऑटोमोबाईलचं वेट कोण कॅरी करत असतं, दीज आर व्हील्स. ठीक आहे, तुमचे व्हील्स काय करत असतात, सगळे तुमच्या ऑटोमोबाईलचं जे काय एंटायर वेट आहे ते कॅरी करायचं काम कोण करत असतं, व्हील करत असतं. ठीक आहे, तर मग डेफिनेशन बघायला गेलं तर काय करता येईल, इट इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एन ऑटोमोबाईल. विदाउट व्हील द व्हेकल कॅनॉट बी टोड. व्हील्स कॅन कॅरी द एंटायर वेट ऑफ एन व्हेकल. ठीक आहे, जे काय वेट आहे सगळं व्हेकलचं ते कोण कॅरी करणार आहे, इट इज कॅरीड बाय अवर व्हील्स. मग आपण पुढे बघितलं तर त्याचे तीन टाइप्स पडतात व्हीलचे तीन टाइप्स पडत असतात. एक डिस्क व्हील असणार आहे जे या पद्धतीने तुम्हाला दिसत आहेत, सेकंड आहे वायर्ड व्हील जे या पद्धतीने दिसत आहेत, आणि थर्ड आहे तुमचे अलॉय व्हील जे या पद्धतीने दिसत आहेत. तर तीन व्हीलच्या कॅटेगरी आहेत. जनरली व्हील्स आर क्लासिफाईड इंटू डिस्क व्हील्स, वायर्ड व्हील्स अँड अलॉय व्हील्स. तर मोस्टली आपण काय करत असतो, अशा पद्धतीचे डिस्क व्हील्स वापरत असतो. हे झालं तुमच्या व्हीलच्या बाबतीत. आता आपण पुढे येऊया. बघा व्हील्स आर थ्री टाइप्स, डिस्क व्हील, वायर व्हील्स अँड अलॉय व्हील्स. अमॉंग देम द डिस्क व्हील्स आर मोस्ट कॉमनली यूज. त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, डिस्क व्हील्स मोस्ट कॉमनली आपण यूज करत असतो. पुढे आल्यानंतर बघा इथं आपण पूर्ण आजचं जे काय बेसिक स्ट्रक्चर आपण बघितलो त्याला आपण पूर्ण कन्सोलेट करतोय. तर बघा पूर्ण ऑटोमोबाईल जे सिस्टम होतं त्याचे आपण मेजर कॉम्पोनंटच्या कॅटेगरीमध्ये 6 पार्ट केले होते. त्या 6 पार्ट मध्ये आपण पहिला पार्ट आज बघितला होता बेसिक स्ट्रक्चर. मग बेसिक स्ट्रक्चरला आपण कसं कन्सोलेट केलंय की त्याच्यामध्ये काय काय आहे, फ्रेम असणार आहे, सस्पेन्शन सिस्टम असणार आहे, ऍक्सेल आहे, व्हील्स आहे. तर फ्रेम मध्ये आपण 2 बघितल्या, कन्व्हेन्शनल आणि फ्रेमलेस. त्याचबरोबर सस्पेन्शन मध्ये आपण बघितलं कन्व्हेन्शनल सिस्टम अँड
इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टम. त्यानंतर आपण ऍक्सेल्स बघितले, त्यामध्ये फ्रंट ऍक्सेल असेल, रिअर ऍक्सेल असेल आणि त्या ऍक्सेल मध्ये लाईव्ह आणि डेड ऍक्सेल असे दोन पार्ट बघितले. नंतर व्हील्स कडे आपण आलो, डिस्क व्हील आणि वायर्ड व्हील आणि लास्टला अलॉय व्हील. तर यामध्ये आपण मोस्टली आपण कुठलं वापरत असतो, डिस्क व्हील्स आपण मोस्टली वापरत असतो. तर हे सगळे स्ट्रक्चर यामध्ये कुठे दिसतात बघा, फ्रेम जी आहे ती तुमची इथे दाखवलेली आहे, व्हील्स तुमच्या इथे दाखवलेले आहेत, ऍक्सेल्स तुमच्या इथे दाखवलेले आहेत आणि सस्पेन्शन सिस्टम इथं पुढे दाखवलेले आहे. तर याप्रमाणे आपण काय केलं, जो पहिला मेजर कॉम्पोनंट मध्ये होता आपला बेसिक स्ट्रक्चर, याला पूर्णपणे आपण इथं स्टडी केलेला आहे. तर याच्यानंतर आपण बघूया की याच्या बाबतीतला एक व्हिडिओ आहे, सिंपल व्हिडिओ आहे, तो आपण बघूया. ठीक आहे, तर ऑटोमोबाईलच्या बेसिक स्ट्रक्चरचा व्हिडिओ आता आपण बघितला. तर आता आपण बघा मेजर कॉम्पोनंट्स ऑफ एन ऑटोमोबाईल बघत होतो. तर मेजर कॉम्पोनंट्स मध्ये हे तुमचे 6 कॉम्पोनंट होते, बेसिक स्ट्रक्चर, पॉवर प्लांट, ट्रान्समिशन सिस्टम, ऑक्झिलरीज, कंट्रोल्स अँड सुपरस्ट्रक्चर. तर त्यामधला आपण बेसिक स्ट्रक्चर हा जो काय पार्ट आहे तो आता आपण पूर्ण केलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करूया, पॉवर प्लांट, ट्रान्समिशन सिस्टम आणि त्याचे जे काय पुढचे कॉम्पोनंट्स आहेत ते आपण स्टडी करूया. ठीक आहे, ओके, थँक्यू.